रात्री 2 वाजता सैफवर हल्ला झाला। हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। हल्लेखोरानं 1 कोटींची मागणी केल्याचा उल्लेख एफआयआर मध्ये आहे। मात्र मुंबईतल्या एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल सोसायटीत हल्लेखोर कसा शिरला, पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर रात्री 2 वाजता जीवघेणा हल्ला झाला। मुंबईतल्या वांद्रेमधील याच सद्गुरू शरण इमारतीत सैफ अली खान 12व्या मजल्यावर राहतो। हल्लेखोरानं चाकूचे एकूण 6 वार केले। त्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रात्रीचे ठीक 2 वाजले होते। त्याच वेळी हल्लेखोरानं सैफवर हल्ला केला। सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम झाली असून 3 इंचाचा चाकूचा तुकडा ऑपरेशन करून काढण्यात आलाय। मानेवर गंभीर वार झाला असून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे। डाव्या हातावर देखील 2 जखमा झाल्यात आणि उजव्या हातावर चाकूने खरचटल्याच्या खुणा आहेत। दो एकदम गहरी चोटें हैं, 2 इंटरमीडिएट है और 2 एब्रेशन जैसा खरोच से कैसे आ जाता है, तो चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है। इतना बड़ा 2.5 इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है। हम आपको ये बताने आए हैं कि उनका ऑपरेशन, मिस्टर सैफ अली खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है। उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर 1 डे ऑब्जर्वेशन। आफ्टर दैट वी विल डिसाइड टुमारो। राइट नाउ इट इज लुकिंग एब्सोल्युटली फाइन। आता प्रश्न आहे की हल्लेखोर सैफ अली खानच्या घराच्या आत शिरलाच कसा। सैफ अली खान ज्या सद्गुरू शरण इमारतीत राहतो त्याच्या शेजारीच पेटफिना नावाची एक इमारत आहे। या 3 मजली इमारतीला हे अगदी छोटं आणि सहज उघडणारं गेट आहे। हल्लेखोर हेच गेट उघडून या इमारतीत आला आणि याच 3-3.5 फुटाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून सैफ अली खानच्या सद्गुरू शरण इमारतीत गेला। गेटवरच्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकून लिफ्टचा वापर न करता हल्लेखोर पायऱ्यांकडे वळला आणि पायऱ्या चढून तो 12व्या मजल्यावर गेला। नंतर हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात शिरला। अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी रात्री संपूर्ण चोरीच्या उद्देशाने चोर जो आहे तो घुसलेला होता, परंतु या चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने संपूर्ण जीवघेणा हल्ला जो आहे तो अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती केलेला आहे। अगदी लागूनच ही 3 मजली इमारत आहे। सैफ अली खान यांच्या घराला लागूनच या संपूर्ण इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्याचसोबतच दरवाजा सुद्धा आहे आणि ही आपण पाहू शकतो की या इमारतीमध्ये काही लोक राहतात आणि याच इमारतीमधनं तो सैफ अली खान यांच्या इमारतीमध्ये चोर जो आहे तो शिरलेला काय या पद्धतीचा तपासाचा अँगल जो आहे तो पोलिसांकडनं केला जातोय। इथं प्रश्न हा आहे की रात्री दारं बंद असताना सैफ अली खानच्या घरात हल्लेखोर शिरला कसा, याचा शोध आता मुंबई पोलीस घेत आहेत। पण घरात शिरताच हल्लेखोराला सैफ अली खानच्या घरात देखभाल करणारी मेड एलियाना फिलिप्स उर्फ लिमा यांनी पाहिलं आणि आरडाओरड सुरू केला। हा आवाज ऐकून सैफ अली खान बेडरूम मधून बाहेर आला। त्याच वेळी हल्लेखोरानं सैफ अली खानवर हल्ला करणं सुरू केलं। त्याच्या डाव्या हातावर 2 वार झाले। 1 वार मानेवर केला, त्यामुळे मानेवरही गंभीर जखम झाली आहे। झटापटीत 2 वार हुकून हाताला खरचटल्यासारख्या जखमा झाल्यात। त्यानंतर हल्लेखोरानं पाठीत वार केला। या हल्ल्यात चाकू मणक्यात घुसून चाकू तुटला आणि त्याचा तुकडा मणक्यातच अडकला। मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफच्या घरात शिरला आणि सीसीटीव्हीत त्याचा चेहरा कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे। या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे। सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्युज्डचे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत।
लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. सैफवर हल्ला झाला त्यावेळी त्याची पत्नी करीना कपूर घरी नव्हती. हल्ल्याची माहिती मिळताच ती घरी आली. तो व्हिडिओ देखील समोर आलाय. फॉरेन्सिक टीमनं देखील सैफच्या घराची पाहणी करत काही फिंगरप्रिंट्स देखील घेतल्यात. तर सैफच्या घरातील मेड लिमाची देखील पोलिसांनी 5 तास चौकशी केली. हीच लिमा सैफ अलीचा मुलगा तैमूरचा सांभाळ करते. याच लिमाच्या चौकशीनंतर 1 कोटींच्या मागणीचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आलाय. चाकूचा धाक दाखवत हल्लेखोरानं सैफ अली खानकडे 1 कोटींची मागणी केल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला इतक्या सहजपणे कसा होऊ शकतो? उच्चभ्रू आणि हाय सिक्युरिटी असलेल्या सोसायटीत शिरून हल्लेखोर घरात शिरलाच कसा? सैफच्या घरात चोरीच्या उद्देशानंच हल्लेखोर आला की त्याचा वेगळा काही हेतू होता? चोर जो होता है वो तो बहुत ही उसका छोटा दिल होता है, चूहे जैसा दिल होता है. उसका मकसद चोरी करके भागना होता है, पकड़े जाना नहीं होता. वो चोरी कर लेता है तो फिर वो रुकता नहीं है, मुकाबला नहीं करता है, वो भाग जाता है. लेकिन जिस तरीके से मुकाबला किया गया, जिस तरीके से 6 चाकू के वार किए गए, जिस तरीके से उसकी स्पाइन तक घाव पहुंचे हैं, तो ये भी हो सकता है कि उसका इरादा जो है वो हत्या का हो. हत्येच्या उद्देशाची शंका रजा मुराद यांनी व्यक्त केली आहे. मात्र नेमका हेतू काय होता? सैफ अली खानवर 6 वार का केले गेले? या प्रश्नांची उत्तरं हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्यावरच मिळतील. गोविंद ठाकूरसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.